गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंच्या कारचा अपघात झाला। या अपघातात खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावलेत। खासदार प्रशांत पडोळे अपघातात किरकोळ जखमी झाले। या अपघातात काही घातपात तर नाही ना, अशी शक्यता पडोळेंनी वर्तवली आहे। बीड तालुक्यातल्या कुमशी इथल्या ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ग्रामसेवकाला देता आलं नाही। याचा राग मनात धरून सरपंच गटाकडनं 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं हातात काठ्या दगड घेत नागरिकांना मारहाण केली। या मारहाणीत 5 ते 6 जण जखमी झाले। या प्रकरणी संबंधितांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। बीडच्या केज पोलीस स्टेशनच्या आवारातच एका व्यक्तीला संपत्तीच्या वादातनं काही जणांनी अचानक मारहाण केली। या प्रकरणी केज पोलिसांनी सुमोटो अंतर्गत 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय। पुण्यात रामनवमी मिरवणुकीतनं किरकोळ वादातनं हल्ला झाला। घोरपडे ते मुंढवा असा पाठलाग करत हा हल्ला केला गेलाय। या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। या परिसरातनं वन विभागानं आतापर्यंत 5वा बिबट्या जेरबंद केलाय। बहिरोबावाडी इथं आणखी एक बिबट्या जेरबंद केला गेलाय। वन विभाग आणि ग्रामस्थांना त्यात यश आलंय। पारनेर तालुक्यामध्ये बहिरोबावाडी परिसरात मागचे काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता आणि ग्रामस्थांनी वारंवार दिलेल्या माहितीनंतर वन विभागाने सापळा लावला आणि विशेष मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान 5वा बिबट्या सुरक्षित जेरबंद केला गेला। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय। भांबर्डे गावातल्या वीर वस्ती परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झालाय। पुण्यात भोर महाड मार्गावर भीषण अपघात झाला। टेम्पो 20 फूट खोल दरीत कोसळला। या अपघातात 9 जण जखमी झाले। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरात परिदे गावातल्या गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा त्यांनी काढलाय। ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा यावेळी निषेध केला गेलाय। बंदुखराच्या नाशिकमधल्या अवकाश कार्यालयाची तपासणी केली गेली आहे। एसआयटी पथक आणि फॉरेन्सिक टीमकडनं पुरावे शोधले गेलेत। मंत्रिपदासाठी नीलम गोरे खरातच्या ऑफिसला जात होत्या असा धक्कादायक खुलासा तृप्ती देसाईंनी केलाय। तर गोरे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून खरातच्या संपर्कात होत्या असाही दावा त्यांनी केलाय। पुण्यात भोंदू अशोक खरात विरोधी तिरडी आंदोलन केलं गेलंय। भोंदू खरातवर कठोर कारवाई करायची मागणी केली गेली। पार्थ पवार आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। शिवतीर्थावर झालेल्या भेटीचे कारण अजून अस्पष्ट आहे। कोणतीही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। विरोधकांची जागा आपल्याला भरायची आहे असंही ते म्हणतायत। पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। 3 महिन्यात पीएनजी जोडणीवर भर देणार असल्याचं मंत्री भुजबळांनी म्हटलंय। पीएनजी उपलब्ध असूनही न घेतल्यास 3 महिन्यांनी एलपीजी कनेक्शन बंद करणार असंही ते म्हणाले। एकनाथ खडसेंच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। खडसेंच्या मुलीनं फसवणूक करून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला गेलाय। बोदवड पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल केली गेली। अमित ठाकरे सोलापूरमधल्या सर्वदे कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली आहे। 2 महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाली होती। अमित ठाकरेंकडून यावेळी कुटुंबियांचं सांत्वनही केलं गेलंय। पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1.5 तास चर्चा झाली अशी ही माहिती समोर येते। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली। इथंच पार्थ पवार भेटीसाठी आले होते। मात्र या भेटीचे कारण अजून गुलदस्त्यामध्ये आहे। दरम्यान पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण अस्पष्ट आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताला आता 2 महिने पूर्ण झालेत आणि त्याच पार्श्वभूमीवर तपासाच्या मुद्द्यावर ही भेट असू शकते अशी दाट शक्यता आहे।
गेल्या काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि अपघाताबद्दल FIRचा मुद्दा यावेळी त्यांनी लावून धरला होता आणि सरकारवरही टीका केली होती। त्यामुळे आजच्या पार्थ पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। या वाढदिवसाला राजकीय नेत्यांपासून अगदी अभिनेते आणि अभिनेत्री यांनीही हजेरी लावली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांपासून मिलिंद नार्वेकर, सुप्रिया सुळे यांचीही या ठिकाणी उपस्थिती होती। मात्र या सगळ्यांमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंनी वाढदिवसाला उपस्थिती लावली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आदित्य ठाकरेंची पार्टीतली उपस्थिती हा केवळ कौटुंबिक स्नेह आहे की आगामी राजकीय समीकरणांची नांदी आहे, हे आता आगामी काळात स्पष्ट होईल। सगळ्यात आधी आपण पाहूया मोहित कंबोज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कोणते राजकीय नेते आले होते, पाहूया। तर इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंची उपस्थिती होती। राज ठाकरे सुद्धा होते, सुप्रिया सुळे सुद्धा इथे उपस्थित झाल्या होत्या। त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर शायना NC सुद्धा या ठिकाणी या पार्टीत सहभागी होत्या। सेलिब्रिटी कोण आहेत ते सुद्धा आपण पाहतोय। शाहरुख खान त्याची उपस्थिती होती, रणवीर सिंग इथं उपस्थित झाला होता, त्याचबरोबर रितेश देशमुख सुद्धा या पार्टीमध्ये आला होता, संजय दत्त याचीही उपस्थिती या पार्टीमध्ये होती, जॅकी श्रॉफ सुद्धा या ठिकाणी आलेला होता। राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच। विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो। राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरतं कटुता दूर ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो। आहे मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे। पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं। त्यामुळं मोहित कंबोजजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे। मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेल्याचं काही वाईट नाही। भाजपकडं ॲप्रोच होण्याचा वे ते शोधत आहेत आणि म्हणून ते आज मनोज त्या कंबोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। मोहित कंबोज भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या वृत्तीनं काम करतात त्याला आमचा विरोध आहे। मोहित कंबोजला व्यक्तिगत विरोध असायचं काही कारण नाही, पण मोहित कंबोजाच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या हेतूनं ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतात त्याला निश्चित आमचा विरोध आहे। आदित्यजी ठाकरे साहेब गेले असतील तरी, आणि व्यक्तिगत मला असं वाटतं आपल्या संस्कृतीनुसार आपण व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण करत नाही, आणि म्हणून एखाद्या लहान मुलांच्या पार्टी असेल त्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा एखाद्या व्यक्तीने ठेवलं तर त्याच्यावर जाणं, त्याच्यावर राजकारण करणं मला असं वाटतं योग्य नाही।